हा, लावलं लावलं आताच लावलं. ओके. आता इथे काय करायचं तुम्हाला, वन बाय वन एक एक ऑप्शन तिथे ट्राय करून बघायचं आहे. ओके. वन बाय वन एक एक ऑप्शन ट्राय करून बघायचं आहे. सो लेट्स ट्राय द फर्स्ट ऑप्शन. लेट्स ट्राय द फर्स्ट ऑप्शन. आता फर्स्ट ऑप्शन मध्ये कुठला डिजिट दिलेला आहे त्यांनी? वन आहे ना फर्स्ट ऑप्शन मध्ये. कुठला डिजिट आहे? वन आहे. सो लेट्स पुट वन इंटू बोथ बॉक्सेस. एका स्टार साठी सेम डिजिट वापरायचं आहे. ओके. स्टार साठी सेम डिजिट वापरायचा. मग तो डिजिट घ्यायचा कुठून? वन बाय वन ऑप्शन मधले डिजिट चेक करायचे. मग ह्या होल नंबरला 17 ने डिवाइड करून बघायचं आपलं आन्सर 7 येतं का. आपलं आन्सर 7 येतं का. आता याच्यासाठी प्रॉब्लेम कुठे आहे? 17चा टेबल तुम्हाला यायला हवा. 17चा टेबल यायला हवा. 119 डिवायडेड बाय 17. चलो करो. तुमच्याकडे टेबल्स आहेत सगळे लिहिलेले. पटकन करा. 17 7 119. पहिल्याच ऑप्शनला तुमचा आन्सर आलेला आहे. आन्सर नंबर 7. आन्सर नंबर 1. ओके. ते आन्सर 7. ते आन्सर 7. बट ऑप्शन नंबर 1. ओके. येस. चला. आता इथे जे नवीन आहेत, ज्यांना पहिल्यांदाच असा प्रकारचा क्वेश्चन आलाय, त्यांच्यासाठी मी सांगते की जेव्हा असे स्टार दिलेले असतात त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं की ऑप्शन मधला जो डिजिट आहे तो तिथे टाकायचा आणि दिलेलं ऑपरेशन करून बघायचं. आता ऑप्शन मध्ये सगळ्यात पहिले 1 दिला होता. सो मी 1 ला काय केलं, त्या स्टारच्या ठिकाणी टाकलं. जिथं जिथं स्टार आहे त्या सगळ्या ठिकाणी मी 1 टाकला. ओके. सो मला काय मिळालं, जेव्हा 1 लाईनला मी 17 नी डिवाइड केलं तर मला एक्झॅक्टली 7 आन्सर मिळालं. सो दॅट इज माय आन्सर. इज इट? ओके. पण जर फर्स्ट ऑप्शन मुळे तुमचा आन्सर येत नसेल, सो तुम्हाला काय करावं लागेल, सेकंड ऑप्शन ट्राय करायचं परत. सेकंडनी नाही आलं तर थर्ड ऑप्शन ट्राय करायचं. वन बाय वन ऑप्शन ट्राय करायचे. ओके. चलो शौर्य, काय बोलायचंय? मॅम कुठला क्वेश्चन आहे? हे बघ इथे नंबर लिहिलाय अनन्या. पेपर सोडवला अनु? येस मॅम. पेपर सोडवला का कालचा होमवर्क? नो मॅम. ओके. चला. जे डाउटफुल क्वेश्चन आहेत ते आपण घेतो आहे, सिक्वेन्शियली नाही घेत आहेत. ओके. मॅम इन एक्झाम रेज द हँड. रेज द हँड प्लीज. ओके. या क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहे का? मॅम नाही 41 मध्ये. मॅम मी म्हणजे आता मला डाऊट आहे तर मी लिहू शकतो का? हा, जे डाउटफुल आहे, जे तुमचे चुकले ते लिहून घ्यायचे पटकन. मॅम ओके. पेन्सिल लिहू का सोल्युशन? पैसेच युएस बेटा, छोटे छोटे क्वेश्चन नको विचारू. क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तर 100% विचार. हा, 100% विचार. पेन, पेन्सिल, काळा पेन, निळा पेन तुमची चॉईस आहे. हा, स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आहे, तिथे पेन पेन्सिल काय मॅटर करत नाही. बरोबर. चलो आता कोणी मध्ये बोलायचं नाही. हा. 41 question. In an example, the multiplicand is 220. What should be the multiplier? What should the multiplier be for the product to be 0? Okay. Multiplicand किती आहे? 220. ओके. जर प्रोडक्ट 0 हवा असेल, प्रोडक्ट 0 हवा असेल तर त्याला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे? सांगा बरं. कशाने? मल्टिप्लिकेशनचा आन्सर 0 कधी येतं? जेव्हा दोन्हीपैकी मल्टिप्लिकंट किंवा मल्टिप्लायर दोघांपैकी कोणीतरी एक जण 0 असेल तेव्हा. तर त्यांनी तिथे काय दिलेलं आहे, मल्टिप्लिकंट ऑलरेडी दिलेला आहे. ओके. सो त्याला जर तुम्ही 0 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं प्रोडक्ट काय येणार? 0 येणार. इज इट? लिहून घेऊया आपण. लिहून घेऊया, अजून आयडिया क्लिअर होईल तुमची. ओके. राईट डाऊन द फॉर्म्युला. प्रोडक्ट यस. कुठला क्वेश्चन नंबर मॅम? अनन्या, हे बघ ना बोर्डवर बघ तू. मॅम नीट दिसत नाहीये तर हे नंबर. नाही दिसत आहे सगळ्यांना? मॅम तो 1च नाही वाटत आहे, 4 वाटतोय तो. अनन्या, 41 क्वेश्चन चालू आहे आपला.
परत सांगू? हा, ओके. कॅमेरा झूम करू शकते, ऑप्शन आहे, तुम्ही स्क्रीन झूम करू शकता जर काही इश्यू येत असेल तर. प्रोडक्ट इक्वल्स टू मल्टिप्लिकंड इंटू मल्टिप्लायर. मग तुम्हाला प्रोडक्ट जर का 0 हवा असेल तर मल्टिप्लिकंड 220 आहे, याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? ऑब्विसली 0. श्रेया, डोंट शो एनिथिंग. श्रेया, श्रेया, ओके चलो. जर तुम्हाला प्रोडक्ट 0 हवा असेल तर तुम्हाला मल्टिप्लिकंडला 0 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लिकेशन मध्ये प्रोडक्ट कधी 0 येतो? जेव्हा मल्टिप्लायर किंवा मल्टिप्लिकंड दोघांपैकी एक जण जरी 0 असेल तरी आन्सर काय येतं तुमचं? 0 येतं. हा कन्सेप्ट माहिती आहे ना तुम्हाला? 4 इंटू 0 किती येतं? 0. 0. ओके. आणि 0 इंटू 8 किती येतं? 0. हा, मग कधी पण लक्षात ठेवा, जर का तुम्हाला प्रोडक्ट 0 हवा असेल आणि मल्टिप्लायर दिला असेल किंवा मल्टिप्लिकंड दिला असेल आणि दुसरं काय हवं असेल असं विचारलं तर 0 बिंदास लिहायचं. ओके, डोळे झाकून लिहून टाकायचं. ओके. 41 220 काय अनन्या ते? मॅम ते आन्सर आहे, फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. तुम्ही मल्टिप्लाय केलं ना. अनन्या, मी बोर्डवर आणि आता सध्या काय समजून सांगतेय बाळा? मी काय समजून सांगतेय? मी तेच समजून सांगितलं की त्याला 0 ने मल्टिप्लाय करा. तुझं लक्ष कुठे बाळ? मी क्लिअर कट बोर्डवर उत्तर लिहिलंय आणि मी तेच एक्सप्लेन करतेय की तू उत्तर 0 असणार आहे आणि तू मला आन्सर पाठवतेय 220. इज इट गुड? अटेन्शन आहे का तुझं? प्लीज बी केअरफुल अनन्या, प्लीज. बी अटेंटिव्ह, बी अटेंटिव्ह. चलो, 40 झाला, 41 झाला, 38 झाला. The next question is 47. The next question is 47. Okay. What is there in the 47? Correct शोधायचंय त्याच्यामध्ये. Not correct म्हणजे काय शोधायचंय? करेक्ट वाला शोधायचंय. करेक्ट वाला शोधायचंय. ओके, सॉरी, नॉट इनकरेक्ट म्हटलंय त्यांनी, म्हणजे तुम्हाला तिथे करेक्ट वाला ऑप्शन शोधायचं आहे 47 मध्ये. सी द क्वेश्चन नंबर 47. ओके. ज्यांनी सोडवले त्यांनी चॅट मध्ये पाठवा आन्सर. ओके. Which of the following multiplication is not incorrect? नॉट इनकरेक्ट म्हणजे चुकीचं नाहीये. नॉट इनकरेक्ट ला अंडरलाईन करा. नॉट इनकरेक्ट मीन्स करेक्ट. ओके. नॉट इनकरेक्टचा मीनिंग काय होतो? करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे तुम्हाला. करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. येस, राजवीर, करेक्ट आन्सर. ओके. 47 मध्ये करेक्ट ऑप्शन जे आहे ते सेकंड आहे. सेकंडचं जे मल्टिप्लिकेशनचा आन्सर आहे ते फक्त करेक्ट आहे. येस, 2 नंबर 47. ज्यांना डाऊट होता त्यांच्यासाठी सांगतेय, त्यामध्ये फर्स्ट, थर्ड आणि फोर्थचे जे मल्टिप्लिकेशन आहे, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ जे मल्टिप्लिकेशन आहे ते चुकीचे आहेत. बट ओनली द सेकंड मल्टिप्लिकेशन इज करेक्ट. ओके. मल्टिप्लिकेशन करून बघा, आन्सर येऊन जाईल तुम्हाला. ओके. नाउ द क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73. ओके. बर, 73 आणि 75 कडे आपण जाऊया, बट त्याच्यापूर्वी काही क्वेश्चन्स आहेत. ज्यांचे झाले असतील इट्स ओके, पण ज्यांचे झाले नाहीये, जे पहिल्यांदाच पेपर सोडवत आहेत, त्यांच्यासाठी आपण मधले पण काही क्वेश्चन्स घेणार आहोत.
मधले पण काही क्वेश्चन्स घेणार आहे. मी बोर्डवर लिहिणार, तुम्ही सॉल्व्ह करायचे फटाफट. ओके, मी मदत करेल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, मला बघू ते सगळ्यांचे चेहरे जरा. शौर्य कॅमेरा ऑन कर. कोण अब्सेंट आहे? श्री अब्सेंट आहे आणि त्रिशा अब्सेंट आहे. येस, कॅमेरा ऑन ठेवायचा, कॅमेरा ऑन ठेवायचा. ओके, 1 मिनिट. ओके, क्वेश्चन नंबर 42. सॉल्व फास्ट. क्वेश्चन नंबर 42. ज्यांचं झालंय त्यांनी आन्सर पाठवा मला चॅट मध्ये. 42. चा आन्सर पाठवा ज्यांचं झालंय त्यांनी. मॅम मला डाऊट आहे 42 अरे सांगतच नाही. असं कसं सांगितलं नाही? आता उत्तर सांगावं लागतं तुला. प्रशिक काय म्हणतो? 42 चा आन्सर काढून पाठवायचा आहे ना? हा, आलं असेल तर पटकन पाठवा चॅट मध्ये. विहान किती वेळचं पाठवलं तू? 42? 6500 कशाचं पाठवलंय? 47 चं पाठवलेलं. कशाचं? 47. 47. 47 झालंय. आता मी कोणतं सांगितलं? 1 मिनिट. 42 करा. 42. हा करतो. रडू नको शौर्य. स्माइली पाठवणं अलाउड नाही. नॉट अलाउड टू सेंड एनी स्माइली. क्वेश्चन नंबर 42. ओके, आता क्वेश्चन नंबर 42 मध्ये त्यांनी काय सांगितलंय? सिया कलेक्टेड 21,150 seeds and Riya collected 15,530 seeds. If 24,670 seeds were planted, how many seeds remain to be planted? आता तुम्हाला जे फर्स्ट सेंटेन्स आहे त्यामध्ये 2 मुलींनी सीड्स कलेक्ट केलेले आहेत. त्या 2 मुलींनी कलेक्ट केलेल्या सीड्सचं सगळ्यात पहिले ऍडिशन करावं लागेल तुम्हाला. ओके, ऍडिशन फास्ट. डू दॅट ऍडिशन फास्ट. मॅम पहिले मध्ये मी तेच केलंय, ऍडिशनच केलंय. उत्तर सांगा आलं असेल तर. मॅम 36,680. थांब एक मिनिट. एकच मॅम मिनिट. 45,820 आलंय. नो अनन्या से 6,680. 680. yes 36,680. आता हे काय झाले? सिया आणि रिया नी कलेक्ट केलेले सीड्स आहेत. आता त्याच्यापैकी 24,670 आहेत ना सीड्स प्लांट केले. सीड्स प्लांट केले. मग शिल्लक किती राहिले? सो जे प्लांट केलेले सीड्स आहेत ना ते सबट्रॅक्ट करा याच्यातून. प्लांट केलेले सीड्स 24,670 सबट्रॅक्ट करा या नंबर मधून आणि आन्सर सांगा मला किती येते. रिमेन टू बी प्लांटेड म्हणजे किती सीड्स प्लांट करायचे राहिले? 2,000. मॅम 12,010. येस, ज्यांचं 12,010 आलंय त्यांचा आन्सर करेक्ट आहे. 12,010. 12,010. ओके येस 12,010. ओके, चला आता त्याच्यानंतर अजून एखादं सांगते मी. 2 मिनिटं फक्त. 45 वाला कसं केलं सांगा पटकन. 45 मध्ये 15,768 दिलंय प्लस इथे बॉक्स आहे आणि इक्वल्स टू 20,000. ओके, सो इथे मध्ये जो नंबर आहे 43232. 4232. हात वरती करा प्लीज. हे क्वेश्चन्स आहेत ना काही जणांसाठी नवीन आहेत. सो आय नीड टू एक्सप्लेन दॅट क्वेश्चन्स फॉर देम. इफ यू नो द आन्सर जस्ट रेज द हँड.
Once I explain, then you can say the answer. Okay? Okay, just raise the hand. Don't talk in between. आता इथे काय आहे, येत असेल तर 2 मिनिटं होल्ड करा फक्त. लेट मी क्लिअर वन टाइम. ओके, इथे एक नंबर दिलाय आणि इथे एक नंबर आहे कुठला तरी. मग ह्या दोघांची ऍडिशन काय असणार आहे? हा थर्ड नंबर असणार आहे आन्सर. मग तुम्हाला जर का मधला नंबर काढायचा असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागतं, या नंबर मधून हा नंबर सबट्रॅक्ट करायचा. ओके, 20,000 मधून हा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 20,000 मायनस 15,768. मग इथे जे आन्सर येणार ते आन्सर तुमच्या ह्या बॉक्स मध्ये असणार. 4,232. 4,232. 4,232. बरं, मी मला explain करू का? येस 4,200 आलंय, बरोबर आहे. खूप जणांनी सांगितलंय. चला, करेक्ट आहे आन्सर. 4,000 उलट केलं राजवीर. 20,000 अगोदर लिहायचा. 20,000 अगोदर लिहायचा. ओके, उलट केलं तर मायनस मध्ये उत्तर येणार. येस, करेक्ट आहे प्रशिक. ऑल ऑफ यू करेक्ट. कुठे बसू शकतो? मॅम हा, हात वरती कर ना तू. बोल. येस, विहान करेक्ट. खडे. आवाज देऊन किती वेळाने आन्सर सांगतो? मी किती वेळची वाट बघते काय विचारतोय म्हणून. आन्सर बरोबर आहे. आन्सर बरोबर आहे. हा, ऑफ केलं. अरे मध्ये मध्ये बोलू नको बरं आर्य, जरा थांब. 1 मिनिट. 45 चा ऑप्शन नंबर 3. 45 ऑप्शन नंबर 3. ओके, वन मिनिट. $49 चा आन्सर सांगा. ओरली आहे 49 चा आन्सर. बी क्विक. मी सांग सांगू. अनु. 63. 63. येस, 63. येस. 2 नी डिव्हिजिबल कोणते नंबर असतात? ज्यांच्या शेवटचा डिजिट हा इवन नंबर असतो. अनु, बोलणं झालं की लगेच म्यूट करायचं. बघ, सगळेजण कसं बोललं की लगेच म्यूट करतात, तू करत नाही. हा, म्यूट करायचं. बरोबर आहे सगळ्यांचा. 63 असा नंबर आहे जो की 2 नी डिवाइड होत नाही. प्रशिक, दिदूला सांग मध्ये मध्ये येऊ नको. दिदूला सांग मध्ये मध्ये येऊ नको. प्रशिक. हा दिदू. हा, मध्ये मध्ये येते. ओके, चलो. 49 चं सगळ्यांना येत आहे. 1 मिनिट. 1 बाय 1. ओके, 50. क्वेश्चन नंबर 50. 32. येस, विहान करेक्ट आहे मागचा. 50 चा आन्सर काय? 32. येस, कसं केलं? कोणी सांगितलं आन्सर? ओके, 1 मिनिट. येस, का कसं आलं? मी सांगते, चला. 50, क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये काय सांगितलंय? टू पे अ बिल ऑफ 640 रुपीज, हाऊ मेनी 20 रुपीज नोट्स डज जीवन हॅव टू गिव्ह? मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 640 ला 20 ने डिवाइड करावं लागेल. 640 डिवाइडेड बाय 20. ओके, मग काय करणार तुम्ही? जस्ट झिरोज आधी कट करून घ्यायचे. ओके, देन नंतर 2 ने 64 ला डिवाइड करायचं. ओके, तुम्ही कसं करता? सोप्या पद्धतीने तुमचं. ओके, 2 3 जा 6, खाली 4 आला. 2 2 जा 4. So the answer is 32. So the answer is 32. Okay? मॅम, माझं 60 आलंय. मी ऍडिशन केलं 40चं आणि 20चं ऍडिशन केलं म्हणून माझं 60 आलं. अनन्या, अनन्या,
ओके, मला बरोबर नाही वाटत ते सारखं सारखं बोलायला, बट तुझं जर तुला दिसतंय की चुकलंय तर तुला एक्सप्लेन करायची गरज आहे का आता? कसं चुकलं ते एक्सप्लेन नको करू बेटा. जे बरोबर आहे ना बोर्डवरचं ते लिहून घे प्लीज. जे बोर्डवर लिहिलंय ना ते लिहून घे. हा, आणि मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. हर्षद म्यूट कर, म्यूट कर. मॅम येस, परत बोला. मला हात वरती करा. 1 मिनिट. 1 सेकंड, 1 सेकंड. श्रेया, श्रेया, are you there? Okay, read the question 51. त्याचं रीडिंग कसं आहे सांग. ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे 51 साठी? येस मॅम 51 साठी रीडिंग कोणतं करेक्ट आहे? मिक्स्ड फ्रॅक्शन आहे ते. 51 is the mixed fraction. 12 3/4. How to read? Read the options. करेक्ट आहे अनन्या, करेक्ट आहे. श्रेया सांग पटकन. 12 integer for numerator denominator 3. मला सांग 4 इंटिजर आहे का त्याच्यामध्ये? 4 न्यूमरेटर डिनॉमिनेटर 3 असं वाचलंस तू. मग 4 न्यूमरेटर आहे का त्याच्यामध्ये? वरच्याला काय म्हणतो आपण? न्यूमरेटर. सो 3 न्यूमरेटर आहे त्याच्यामध्ये. 4 डिनॉमिनेटर आहे. 3 ला काय म्हणतो आपण? न्यूमरेटर, आणि याला डिनॉमिनेटर. ओके, 4 is the denominator. Okay, so 12 and 3/4. 12 and 3/4 is the correct answer. Okay, yes. Next question. समजलं नाही. समजलं नाही? ओके, आता हे 12 and 3/4 आपण याला कसं कसं रीडिंग करू शकतो? 12 इंटिजर 3/4 असं एक रीड करू शकतो. 12 इंटिजर 3 न्यूमरेटर अँड 4 डिनॉमिनेटर असं पण रीड करू शकतो आपण. इंटिजर काय? इंटिजर म्हणजे हा नंबर आहे ना तो इंटिजर आहे, आणि हा जो नंबर आहे तो फ्रॅक्शन आहे. ओके, मग फ्रॅक्शनला 3/4 किंवा न्यूमरेटर 3 डिनॉमिनेटर 4 अशा पद्धतीने पण आपण रीड करतो. ओके, आणि हा जो 12 होल नंबर असतो, होल नंबर म्हणजे तो डिवाइड केलाय का? 12 ला डिवाइड केलाय का? नाही, अख्खा नंबर आहे. ओके, आय एम एक्सप्लेनिंग. ओके, आय एम कमिंग देअर ऑल्सो. स्टेप बाय स्टेप जातीये मी. थांबा शौर्य, नोट करून घेते मी. ओके, नोट करून घेतला. ठीक आहे शौर्य, तुझा क्वेश्चन नोट केलाय. हा, येऊया आपण तिकडे. आता 12 हा होल नंबर आहे आणि 3/4. वी हॅव दिस क्वेश्चन इज फॉर यू. 4. हाँ, चलो रीड दैट क्वेश्चन. हाउ यू कैन रीड दैट? इंटिजर 4 इंटिजर. हाँ, पुढे 2 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 3. वाचू शकतो तू. 4 and 2/3 असंही वाचू शकतो आपण. 4 and 2/3 असंही वाचू शकतो. आलं लक्षात? 4th येणार ना? इथं 4 आहे ना, 4 होल नंबर. 4 and 2/3. 2/3. ओके, कळालं? हा, पण टीचर ते 51 चा 4th आन्सर येणार. अच्छा, तुला आन्सर सांगायचंय, मला कन्सेप्ट क्लिअर करायचं. ठीक आहे, 51 चं काय आन्सर? 4th वाला बऱ्याच जणांचं 4 न्यूमरेटर, इथं 4 डिनॉमिनेटर आहे, 4 न्यूमरेटर लिहिलंय. अरे आई बाबू, फोन आला. मी एक्झाम्पल दिलं होतं. चलो, तुमचं डबल मध्ये आवाज येतोय. माईक ऑन आहेत खूप जणांचे त्याच्यामुळे. आता ते सगळ्यांनी ऑफ करायला पाहिजे. हर्षद,
क्वेश्चन नंबर 52. टेल मी द आन्सर फास्ट. रेडी राहायचं. जे शांत आहेत त्यांच्याकडे मी नक्कीच येणार क्वेश्चन विचारायला. येस राजवीर. गुड गोईंग ना. गुड गोईंग. अनु सांग पटकन. मी हर्षद फक्त बोलणार आहे. हर्षद तुलाच विचारलंय. तू माईक ऑन करू शकतो. बाकीच्यांनी फक्त तोंडी हे फिंगर्स दाखवा. तुझं नाव आल्यानंतर. हर्षद पटकन सांग. माईक तुझं ते स्पीकर खाली घे. Option number 2. Yes, option number 2. Option number 2 is the correct answer. 1/2. 1/2. Okay? इथे काय आहे? 1/2. जेव्हा numerator is smaller than the denominator, then it is the proper fraction. When the numerator is smaller than the denominator, then it's a proper fraction. आणि जर 2/1 असेल किंवा 2/5 इथे किती टाकू 4. ओके. आता इथे काय झालं? न्यूमरेटर मोठा आहे. न्यूमरेटर इज बिगर दॅन द डिनॉमिनेटर, देन इट्स अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके. आणि हे कुठल्या प्रकारचं फ्रॅक्शन आहे? मिक्स्ड फ्रॅक्शन. येस. तीन प्रकारचे फ्रॅक्शन असतात. प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड मिक्स्ड फ्रॅक्शन. ओके. आता प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा मिक्स फ्रॅक्शन असतं ना, मिक्स फ्रॅक्शन, त्याला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे कदाचित नेक्स्ट पेपर मध्ये आहे, तेव्हा मी त्याचं पूर्ण डिटेल मध्ये सांगेल तुम्हाला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अनन्या 53. 53 फास्ट. ज्याचं नाव 53 चा Third. नो. अजून कोणी केलंय 53? Twice the value of a quarter of number 210. 205. किती? 105. येस, करेक्ट आन्सर. कोणाकोणाचं आलंय? आय हॅव अ डाऊट. बरं 2 मिनिटं थांब. 2. बरं. येस. कोणाकोणाचं आलंय? 105 इज द करेक्ट आन्सर. 105 इज द करेक्ट आन्सर. राजवीर ह्याच क्वेश्चन मध्ये डाऊट आहे? अनुचं पण चुकलंय. Yes, ma'am. 53 मध्ये डाऊट आहे. बर चला. मला पुढे नाही पळायला आलं. मी जो क्वेश्चन सांगेल ना तोच. ओके. आता क्वेश्चन बघा. व्हॉट इज ट्वाइस द व्हॅल्यू ऑफ अ क्वार्टर ऑफ नंबर 210? ओके. ट्वाइस क्वार्टर ऑफ 210. 210 चा क्वार्टर किती असेल? ओके. 210 चा क्वार्टर किती असेल? तर मला सांगा 200 चा क्वार्टर किती येतो? 200 चा क्वार्टर म्हणजे काय? हा जो होल पार्ट असतो त्यामधला एवढासा पार्ट म्हणजे क्वार्टर पार्ट असतो. इज इट? मध्ये मध्ये. येस 50. येस 50. ओके. जर मी तुम्हाला 200 नंबर दिला तर त्याचा क्वार्टर पार्ट किती आला? किती आला? 50 आला. ओके. आणि त्यामध्ये परत अजून 10 मिक्स केलाय मी. मग 10 चा क्वार्टर पार्ट किती? 2.5. 2.5. 10 चा. स्टेप बाय स्टेप करूया. जास्त डिफिकल्ट मध्ये जायचं नाही. 200 चा आधी क्वार्टर काढायचा, मग राहिलेला 10 चा क्वार्टर काढायचा. मग 10 चा क्वार्टर किती? 2.5. मग टोटल 50 प्लस 2.5. 210 चा क्वार्टर पार्ट किती भेटला? क्वार्टर पार्ट ऑफ 210. 210. तर मी सगळ्यात आधी काय केलं? शॉर्ट मध्ये करण्यासाठी, शॉर्ट आणि इझिली करण्यासाठी आपण आधी त्याला स्प्लिट केलं. या नंबरला स्प्लिट केलं. कसं? 200 आणि देन 10. मग 200 चा क्वार्टर पार्ट किती आला? 50. आणि 10 चा क्वार्टर पार्ट किती आला? 2.5. म्हणजे 2.5.
ओके, तर मग हे टोटल किती झालं 50 प्लस 2.5 50 प्लस 2.5 किती झालं 52.5 ओके. सो 210 चा क्वार्टर पार्ट किती निघाला 52.5 ओके. मग ह्याचा ट्वाइस किती म्हणजे ह्याचा डबल किती. तर आता याचा डबल काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 52.5 प्लस 52.5 मिक्स करायचं. सो 52 and 52 किती. अनन्या 2 मिनिटं होल्ड कर प्लीज. 2 मिनिटं होल्ड कर. 52 प्लस 52 किती 104 and half plus half किती 1. So the answer is 105. 105. ओके. मॅम पेज नंबर काय आहे? पेज नंबर कालचाच क्वेश्चन पेपर आपण कंटिन्यू करतोय. क्वेश्चन नंबर 53. अनन्या बोल आता काय म्हणतेस. मॅम मध्ये मध्ये ब्लर दिसतोय. मध्ये मध्ये ब्लर दिसतोय. सगळ्यांनाच दिसतंय. येस आणि मॅम प्लस तुम्ही हँग पण होत ते येस मॅम. पण होत मॅम मध्ये मध्ये टीचिंग करतो ना. हर्षद पण होत बघा. अरे ऍक्टिंग करतोय. मी रिजॉईन करते. हा तुम्ही लगेचच जॉईन व्हा जर का कनेक्ट नसाल तर. ओके मी रिजॉईन करते. आता पण होते का ब्लर का आहे क्लिअर. नाही मॅम आता नव्हते. हा मग ठीक आहे नाही यायची. हँग होतंय. हा मॅम आता परत हँग झाला तुम्ही. हँग झाले येस. मी एक्झिट होते.